बीजेपी नेता और पूर्व मुख्यमंत्री अशोक चव्हाण की बीजेपी में एंट्री के बाद राज्य की राजनीति में बड़ा भूचाल आ गया है। इसके बाद अब महाराष्ट्र की राजनीति में सबसे बड़ा अपडेट आ रहा है। बीजेपी नेता और लोक निर्माण मंत्री रविंद्र चव्हाण और ठाकरे गढ़ के विधायक वैभव नाईक के बीच मुलाकात हुई है। इससे राज्य की राजनीति में हलचल मच गई है। उद्धव ठाकरे समूह के विधायक वैभव नाईक ने सार्वजनिक निर्माण मंत्री और जिला संरक्षक मंत्री रविंद्र चव्हाण से मुलाकात की। कनकवली सरकारी रेस्ट हाउस के एक कमरे में अचानक एक गुप्त बैठक आयोजित की गई थी। इस दौरे की खबर से हड़कंप मच गया। अचानक वैभव नाईक ने बीजेपी के रविंद्र चव्हाण से मुलाकात कर सभी को चौंका दिया। इस पर लोक निर्माण मंत्री रविंद्र चव्हाण ने जवाब दिया है कि वैभव नाईक से मुलाकात विकास कार्यों के लिए की गई थी। मैं सिंधुदुर्ग जिले में सभी कार्यों की समीक्षा के संबंध में जिला योजना समिति की बैठक लेने आया था। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज जिल्हा नियोजन समितीचा सर्व कामांच्या आढाव्याच्या संदर्भामधली एक बैठक घेण्यासाठी मी खरं तर आलो होतो। खरं तर रेल्वेने प्रवास करत कोकण कन्या थोडीशी उशिरा आल्यामुळे कणकवली रेस्ट हाऊसला मी स्वतः सकाळच्या सगळ्या विधी आटपण्याच्या दृष्टिकोनातून मी कणकवली रेस्ट हाऊसला गेलो। आंघोळ वगैरे करून त्या ठिकाणी तयारीच करत होतो की त्या ठिकाणी माझे अनेक कार्यकर्ते आम्ही सर्वजण त्या ठिकाणी होतोच, परंतु त्या ठिकाणी सिंधुदुर्ग आणि या भागातील आमदार वैभव नाईक हे त्या ठिकाणी आले आणि ते त्यांची आणि माझी त्या ठिकाणी भेट झाली। खरं तर वर्तमानपत्र आणि न्यूजवरती उलटसुलट अनेक गोष्टी सुरू आहेत, परंतु आपल्याला सर्वांना माहीत आहे की संपूर्ण या भारतीय जनता पार्टी आणि संघटनात्मक सगळ्या विषयांमध्ये मी कोकण म्हणून प्रत्येक विषयामध्ये संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून नेहमीच प्रयत्न करत असतो। अनेक लोकप्रतिनिधी हे माझ्या संपर्कात असतात आणि अशा सगळ्या विषयामध्ये खऱ्या अर्थाने वैभव नाईक सुद्धा बऱ्याच वेळेला या संदर्भात माझ्याशी चर्चा केली, परंतु मी नेहमीच त्यांना सांगत असतो की आदरणीय कोकण या विषयामध्ये आदरणीय नारायण राणे साहेब यांना विचारल्याशिवाय या संदर्भातला कोणताही निर्णय हा मी करू शकणार नाही। आणि मग असेच सगळं बऱ्याच इकडच्या तिकडच्या गप्पा या आमच्या झाल्या। त्यामुळे बंद दरवाजामध्ये काय घडलं हे जर मी सांगितलं नाही तर ते उचित ठरणार नव्हतं, म्हणून थोडासा या सगळ्या गोष्टीबद्दल थोडंसं आपल्या सर्वांना माहिती असावी म्हणून मग थोडासा हा सांगण्याचा मी प्रयत्न करतोय। त्यामुळे आदरणीय नारायण राणे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण कोकणामध्ये काम करत असतो। त्यामुळे कोणताही लोकप्रतिनिधीला किंवा कोणत्याही नेत्याला जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा असेल तर आम्ही बावनकुळे साहेब, त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय नारायण राणे साहेब यांना विचारल्याशिवाय करत नाही, असंच मी प्रत्येकाला सांगत असतो।